निसर्गाच्या खुशीत हरवून जाण्यासाठी वेळ कधी काढलाय का? शांत अशा वातावरणात पक्ष्यांची किलबिलाट कधी ऐकली का? असं एखाद्या ठिकाणी जिथं गेल्यावर आपलं मन शांत राहतं, हा अनुभव कधी घेतलाय का? तर नमस्कार सर्वांना, मी दीपाली किड्स पण आदिती आदिराजमध्ये स्वागत करते. जिथे मातीचा सुगंध, हिरवी पिकं आणि मनाला समाधान देणारी शांतता आहे, आणि ते ठिकाण म्हणजे आमचं शेतातलं घर. तर आम्ही आज आलो आहोत अशाच एका शांत आणि हिरव्यागार ठिकाणी, आणि खास करून आजी आजोबांच्या आठवणीतल्या ठिकाणी. तर हे शेतातलं घर म्हणजे आजी सासू सासऱ्यांची आठवण आहे. तर ह्या घराची डागडुजी करून, रंगकाम करून थोडं व्यवस्थित केलेलं आहे घर. त्यामुळे म्हटलं की घरच्या घरी पूजा करून घेऊयात. तर हे शेतातलं घर जवळजवळ 40 ते 50 वर्षापूर्वीचं आहे. पण मधल्या काही वर्षामध्ये ह्या घराची पडझड झालेली होती थोडी. ती दुरुस्त करून घेतली आणि रंगकाम करून त्याला व्यवस्थित छान असं तयार करून घेतलं. आदिती आदिराजची आजी आलेली आहे. तर मी आणि मम्मीने मिळून, इथे दोघींनी मिळून पूजेची तयारी केली. राहत्या घरातून येताना पूजेचे सर्व सामान घेऊन आलो होतो आणि पूजेची सर्व तयारी केली. घरात महालक्ष्मीचे फोटोचे पूजन करण्याआधी पूजेची तयारी झाल्यानंतर आधी म्हटलं की उंबरठा पूजून घ्यावा. घराचा उंबरठा पूजणे हे आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाचे मानले जाते. उंबरठा म्हणजे घराची सीमा. तो पुजल्याने घराचे रक्षण होते, नकारात्मक शक्ती दूर राहतात, अशी श्रद्धा या उंबरठा पुजण्यामागे आहे. तर आजी आधी तिला उंबरठा कसा पुजायचा हे सांगते. उंबरठा पूजणे म्हणजे लक्ष्मी देवीचे स्वागत करणे. त्यामुळे घरात सुख, समृद्धी, शांतता नांदते असे मानले जाते. उंबऱ्यावर पाय ठेवून उभे राहू नये, बसू नये असे आपले मोठे लोक आपल्याला सांगितलेलं आपण ऐकलं असेल. कारण उंबरठा हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे उंबऱ्यावर पाय ठेवून उभं राहू नये, उंबऱ्यावर बसू नये असे मानले जाते. नवीन घरातील गृहप्रवेश करताना, सण, व्रत उद्यापन, लग्नानंतर नववधूच्या घरात येण्याआधी उंबरठ्यातूनच तिचे स्वागत केले जाते. थोडक्यात काय तर उंबरठा पूजणे म्हणजे घर, कुटुंब आणि आयुष्यातील शुभतेला सन्मान देणे. म्हणजेच उंबरठा हा समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. उंबरठ्याजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा खास करून सायंकाळच्या वेळी लावणे शुभ मानले जाते. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना, जसे की नवीन घराचे गृहप्रवेशाच्या वेळी, दिवाळी, संक्रांत, नवरात्र, नववधूला घरात घेताना, अमावस्या पौर्णिमेला उंबरठा पूजन केले जाते. उंबरठ्याचा वास्तुशास्त्रीय अर्थ पाहिला असता सकारात्मक ऊर्जा आत ठेवतो, नकारात्मक ऊर्जा बाहेर रोखतो. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात उंबरठा मजबूत व स्वच्छ असतो तिथे धन, अन्य, सौख्य टिकून राहते असे मानले जाते. म्हणजेच काय तर उंबरठा हा घराचे संरक्षण कवच, लक्ष्मीचे आसन आणि सकारात्मक ऊर्जेचा पहारेकरी आहे असे वास्तुशास्त्रीय दृष्टीने पाहिले गेले आहे. तर आजकालच्या फ्लॅटमधल्या, अपार्टमेंट सिस्टीममधल्या घरांना उंबरठा दिसून येत नाही. तर वास्तुशास्त्रानुसार बरेच जण उंबरठा करून घेतात. पण ज्यांना करून घ्यायचे असेल त्यांनी मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला 1-2 इंच लाकडी किंवा पितळीची पट्टी लावून उंबरठा म्हणून करून घेणे हा उत्तम पर्याय आहे. वास्तुशास्त्रानुसार बरेच जण मग आपल्या घराला, फ्लॅटमधल्या, अपार्टमेंट सिस्टीममधल्या घरांना उंबरठा करून घेतात. त्याचप्रमाणे दारात रांगोळी काढण्याचे महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीत खूप खास मानले जाते. रांगोळी काढण्याची ही प्रथा, पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आपल्या संस्कृतीची ओळख आहे. सण उत्सवांमध्ये रांगोळी काढणे म्हणजे आनंद व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. देवी देवतांचे आगमन व्हावे, नकारात्मक ऊर्जा दूर जावी, त्यामुळे दारात रांगोळी काढणे म्हणजे घरात शुभ शक्तींचे स्वागत करणे.
दाराला स्वस्तिक काढ, त्या एक त्या एक. टिपकती मध्ये. हा कोणत्याही शुभ कामामध्ये किंवा धार्मिक विधीमध्ये स्वस्तिक चिन्ह काढण्याचे महत्त्व आहे. स्वस्तिक म्हणजे सु म्हणजे शुभ, अस्ति म्हणजे आहे, म्हणजेच शुभता घरामध्ये नांदावी यासाठी स्वस्तिक चिन्ह काढले जाते. स्वस्तिकाच्या 4 बाजू म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि या दिशांचे संतुलन राहावे यासाठी सुद्धा हे स्वस्तिक चिन्ह काढले जाते. तसेच स्वस्तिक चिन्ह हे लक्ष्मी व गणपतीचे आवाहन आहे. त्यामुळे पूजेमध्ये उंबरठ्यावर, तिजोरीवर स्वस्तिक चिन्ह काढले जाते. या स्वस्तिक चिन्हामुळे लक्ष्मी घरामध्ये नांदते असे मानले जाते. स्वस्तिक काढ कडे राहते. त्यामुळेच कोणत्याही शुभ प्रसंगाच्या वेळी, नवीन कोणतेही काम चालू करण्याच्या पूजेच्या विधीमध्ये, गृहप्रवेशामध्ये, कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्याआधी स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा केली जाते. हे स्वस्तिक चिन्ह म्हणजेच यशाचे संकेत मानले जाते. आणि घरातील अशा या पूजेमुळे मनाची शुद्धी, घराची शुद्धी, विचारामध्ये सकारात्मकता वाढते आणि म्हणूनच पूजा ही केवळ विधी नसून ती शांत आणि संतुलित आयुष्याची सवय आहे. महालक्ष्मी माता ही धन, ऐश्वर्य, सौभाग्य आणि समृद्धीची देवी मानली जाते. तिच्या पूजेमुळे घरात आर्थिक स्थैर्य, भरभराट आणि समाधान नांदते असे धार्मिक महत्त्व आहे. महालक्ष्मी मातेची घरातील पूजा करणे म्हणजे श्रद्धा, संस्कार आणि सकारात्मक जीवनदृष्टी त्यामागे दडलेली आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची शिकवण लक्ष्मी पूजेमुळे मिळते. घरामध्ये पूजा केल्यामुळे घरातील वातावरण शांत राहते, मानसिक समाधान वाढते आणि या अशा छोट्या मोठ्या पूजेतून देवाचे स्मरण केले जाते आणि आपल्याला मिळालेल्या गोष्टीबद्दल देवाला कृतज्ञता व्यक्त केली जाते. घरातील पूजेतून मंत्र, अगरबत्ती, दिवा, धूप, अगरबत्ती यामुळे घरात शांत व सकारात्मक वातावरण तयार होते. एक चैतन्यमय वातावरण तयार होते आणि या अशा पूजेतून निर्माण झालेल्या चैतन्यमय वातावरणामुळे मनातील ताण कमी होतो, मन स्थिर होते. ह्याच्यावर टाक, कलशावर, नारळावर. तसं नसतं टाकायचं, मग लावायचं असतं. तिकडे बघ, लाव, पाया पडा. पाया पडा, फुलं बघा, फुलं टाक. चिकू तसं नाही, आमच्या जेवायचं आता, मग वरून सांडल. पहिलं बघ चिकू, चिकू इकडे बघ. पाया पडा, डोकं टेकून. तिथं नको, इथं खाली, इथं डोकं टेकायचं, इथं डोकं टेकायचं. इथं घरामध्ये पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. मग ते घर छोटा असो, मोठा असो, नवीन असो, जुना असो, पूजा केली जाते. धार्मिक आणि मानसिक तसेच
वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून घरामध्ये पूजा करणे महत्त्वाचे मानले गेले आहे. लक्ष्मी मातेची छान अशी पूजा करून सर्वांनी नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर दूध ओतू घालवण्यासाठी येथे छोटी चूल मांडून घेतली. नवीन घराच्या पूजेमध्ये आणि काही धार्मिक विधींमध्ये दूध ओतू घालवणे ही एक जुनी आणि अर्थपूर्ण परंपरा आहे. धार्मिक वास्तुशास्त्रीय दृष्टीने त्याचे महत्त्व पाहिले असता नवीन घरामध्ये दूध ओतू घालवणे म्हणजे नवीन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करणे असा होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध सात्विक आहे आणि घरात शांत व सकारात्मक वातावरण निर्माण करते. दूध नैसर्गिक समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरामध्ये चूल किंवा गॅसची काही व्यवस्था केलेली नाही आहे, त्यामुळे अंगणामध्ये छोटी चूल मांडून त्याच्यावर मातीचे मडके ठेवून दूध तापायला ठेवले आणि ओतू घालवले. नवीन घराच्या गृहप्रवेशाच्या विधीमध्ये किंवा कोणत्याही शुभ घटनेच्या विधींमध्ये दूध ओतू घालवणे म्हणजे दूध ओतू घालवल्याने सकारात्मकतेला सुरुवात होते असे मानले जाते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत ही प्रथा महत्त्वाची मानली जाते. तर जेवण घेऊन आलेलो आहोत. जेवणामध्ये आहे मटकीची उसळ, चपाती, नैवेद्य म्हणून प्रसादासाठी शिरा आणलेला आहे आणि वरण भात. आदितीला आणि आदिराजला भूक लागली होती, त्यामुळे त्या दोघांना जेवू घातले आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही दोघींनी पण जेवण करून घेतले आणि बाहेर शेतात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. तर अशा प्रकारे शेतातल्या जुन्या घरालाच नवीन रंगरूप देऊन घरामध्ये साधी सोपी अशी छान पूजा केली आणि छान असा दिवस शेतामध्ये घालवला. तर आजच्या शेतातल्या घरातल्या पूजेच्या व्हिडिओतून ह्या ब्लॉगमधून स्वस्तिक चिन्हाचे महत्त्व, उंबरठा पुजण्याचे महत्त्व थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि किड्स पण आदिती आदिराजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.